दरवर्षी गोपाळकाला उत्सव जोरात साजरा केला जातो। मुंबई, ठाणे आणि राज्यभरात 10 ते 12 अधिक मानवी थर लावून विक्रम रचण्यासाठी गोविंदा पथकं रात्रीचा दिवस करून सराव करत असतात। मात्र या थरारक खेळात मानवी थर कोसळून अनेक गोविंदा गंभीर जखमी होतात, तर काहींना कायमचं अपंगत्व येण्याचा धोका असतो। अशा वेळेस गोविंदांच्या उपचाराचा खर्च सामान्य कुटुंबाला आवाक्याबाहेर असतो। पण आता गोविंदांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। यंदा महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशन आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांनी गोविंदांना मोठा दिलासा दिला आहे। दोन्ही संस्थांमध्ये झालेल्या अनेक बैठका आणि यशस्वी वाटाघाटीनंतर दहीहंडी उत्सव 2026 साठी विशेष सराव विमा योजना जाहीर करण्यात आली आहे। या योजनेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे कवच केवळ दहीहंडीच्या दिवशी पुरतं मर्यादित नसून कठीण आणि दीर्घकाळाचा सराव करणाऱ्या मंडळांसाठीही खास बनवलं गेलं आहे। हा विमा एकूण 75 दिवसांच्या कालावधीसाठी वैध राहील। या विम्याचं संरक्षण दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू राहील। त्यामुळे मंडळांनी वेळेचं भान ठेवून सराव करणं गरजेचं आहे। या विमा योजनेत वयोमर्यादेची अट 14 ते 70 वर्ष असली तरी मंडळाचे मार्गदर्शन करणाऱ्या 71 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षकांनाही यात विशेष संरक्षण देण्यात आले।